नमस्कार. मृणालिनी जोशी लिखित वेणा स्वामी ही समर्थ शिष्य वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. उपदेश आणि आचरण यांच्यात संपूर्णतः एकवाक्यता कशी असावी याची शिकवण वेणाबाईंना समर्थ सहवासात सतत मिळत होती. वर्णानाम ब्राह्मणो गुरु असे समजले जाणारे ब्राह्मणच त्यावेळी आचारभ्रष्ट झाले होते. गुरुत्व सांडून शिष्याचे शिष्य झाले, पीरांच्या भजनी लागले, परदार्जिणे झाले, स्वधर्म त्यागू लागले. अशा पाखंडी ब्राह्मणांवर समर्थ कडकडून टीका करीत. धनलोभी ब्राह्मणाची चांगली खोड जिरवीत. ते म्हणत, अशा नतद्रष्टाहून शुद्ध मनाचे पापभिरू शूद्रसुद्धा आम्हास अधिक जवळचे वाटतात. आणि असं नुसतं बोलूनच थांबत नसत, तर प्रसंगी समाजाच्या रूढ संकेतांना धाब्यावर बसून ते निर्भीडपणानं अशा भ्रष्टबुद्धी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजनही घालत असत. रामनवमीच्या एका उत्सवातली गोष्ट. भक्तजनांची दाटी झाली होती. मंदिराचं वर्णन सामान्यांनी काय करावं? स्वतः समर्थांनीच ते इतकं हुबेहूब केलं आहे की त्याचंच कवन यात्रेकरूंच्या मुखातून बाहेर पडत होतं. माणगंगेत स्नान करून घाटावर पाऊल ठेवलं की संपूर्ण घाट चढून टेकडीवरच्या पूर्वाभिमुख भव्य महाद्वारातून मंदिरात येईपर्यंत म्हणत येई, भोवता डोंगराचा फेर, मध्ये देवाचे शिखर, पुढे मंडप संपूर्ण 15 खण, 8 खांबावरी रचना, वरत्या येके ताळीस कमाना, काम कट्टाड नयेना समाधान. नाना तरु आंबेवने, दोन्हीकडे वृंदावने, वृंदावनी जगज्जीवने वस्ती केली. पुढे उभा कपिवीर, पूर्वेकडे लंबोदर, खाले दाटला दरबार नानापरी. दमामे चौघडे वाजती, धडके भांड्यांचे गाजती, फौजा भक्तांच्या साजती ठाई ठाई. माही मोर्तबे निशाणे, मेघ ड्रंबे सूर्यापाने, दिंड्या पताका निशाणे, विंजणे कुंचे. कहाळा करणे बुरुंग बाके, नानाध्वनी गगन झाके, बहुवाद्यांचे धबके परोपरी. टाळ मृदुंग उपांग, ब्रह्मवीणे चटक्या चंग, तनमाने माझे रंग हरिकथेचा. घंटा घाट शंख भेरी, डफडी पावे वाजांतरी, भाट गरजती नगारी परोपरी. उदंड यात्रे करू आले, रंगी हरिदास मिळाले, श्रोते वक्ते कथा चाले भगवंताची. नाना पुष्पे माळा तुरे, जाई जुई मोगरे, रंग स्वर्गीचा उतरे ठाई ठाई. गंधे सुगंधे केशरे, उदंड उधळती धुशरे, जगदांतरे हरिहरे वस्ती केली. जन्मोत्सव मोठ्या उत्साहात झाला. अक्कांच्या देखरेखीखाली प्रसादाची ताटे वाढली गेली, परंतु वैदिक ब्राह्मणासाठी साऱ्या पंक्ती खोळंबून राहिल्या. अखेरीस उद्धव गोसाव्यांनी भीतभीत म्हटलं, महाराज, अक्का विचारत आहेत, आता काय करावं? का, काय झालं? एवढा विलंब की निमित्त? समर्थांनी जरा रोषानच विचारलं. वैदिक ब्राह्मण अजून आले नाहीत, त्यांच्याकडून काही निरोपही नाही. असं? जाऊन चौकशी करून या. तेवढ्यात बाहेरून येणाऱ्या भांजी गोसाव्यानं म्हटलं, मला आत्ताच यज्ञेश्वर शास्त्री भेटले होते. मला वाटलं ते इकडेच येत आहेत, पण ते गावाकडे वळले. मी हटकलं तर म्हणाले, आज तिकडे कुणीच येणार नाही. पण का? कारण दत्ताजी पंत वाकणीसांकडे त्या सर्वांना बोलवलं आहे. म्हणजे नित्याची वहिवाट सोडून ते वाकणीसांकडे जाणार म्हणायचे. तिकडच्या दक्षिणेची हाव सुटली आहे त्यांना. ठीक आहे, जाऊ देत. समर्थ किंचित काळ विचार करून म्हणाले, तात्काळ भोवरवाडीला जाऊन तिथल्या दाम्पत्यांना घेऊन या. पण महाराज, तिथे तर सारे शूद्रच आहेत. असू दे, आज त्यांनाच भोजनाचं अवतण द्या. म्हणावं, येता येताच गंगेत स्नान करून इकडे या. जी. समर्थांचा सांगावा मिळताच वाडीतली मंडळी शुचिर्भूत होऊन मंदिरात आली. समर्थांना दंडवत घालून उभी राहिली. समर्थांनी त्यांना आशीर्वाद देऊन म्हटलं, चला मंडळी, पादनावर बसून घ्या. या अनपेक्षित निमंत्रणानं बिचारे गोरगरीब गोंधळून एकमेकांकडे पाहत राहिले. समर्थांनी त्यांच्याकडे प्रेमळपणानं पाहून म्हटलं, संकोच नका करू. आज स्त्रींची इच्छा तुमचाच सन्मान व्हावा अशी आहे. या, असे बसा. अक्का, अनुशुद्ध वाढायला घ्या. अक्काने भातावर तूप पडलं. जय जय रघुवीर समर्थचा जयघोष झाला. मंडळी जेवण तृप्त झाली.
मग समर्थांनी सर्व मेहुणांना धोतर जोडी आणि साडी चोळी दिली. आज खरं खरं सत्पात्री दान झालं. भुकेलेल्यांना अन्न मिळालं, उघड्या अंगांना वस्त्र मिळालं. ही वार्ता हातोहात पसरली. ब्राह्मण मंडळी हळहळत मंदिरात आली. समर्थांपुढे दक्षिणेसाठी उभी राहिली. समर्थांनी त्यांना केवळ डब्बू पैशाची दक्षिणा दिली. त्यांनी भिवई चढवीत विचारलं, त्या शूद्रांना वस्त्रप्रावरण आणि आम्हा वैदिकांना केवळ एक नाणं? समर्थ मोठ्यानं हसले, म्हणाले, आपण भूदेव, नित्यतृप्त, प्रसन्न, अल्पसंतुष्ट. आपल्याला आम्ही काय देणार? का धोत्र? ती श्रींच्या इच्छेनं ज्यांना मिळायची होती त्यांना मिळाली. आता आपण थोडा प्रसाद ग्रहण करावा आणि यदृच्छया जे मिळालं आहे ते घेऊन त्यात संतुष्ट राहावं. ब्राह्मण तोंडात मारल्यासारखे मुकाट्यानं आपल्याच कर्माला दोष देत खालमानेनं मंदिराच्या पायऱ्या उतरू लागले. जाता जाता कोणी म्हणत असलेल्या सवाईचे शब्द त्यांच्या कानी आले. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, त्याचे नाव भजन. दुःख नेदावे कोणाला, उंच नीच जरी झाला, अंतरात्मा ओळखिला, तोची जाणा सज्जन. एक दिवस प्रातःकाळचे अन्निक आटोपल्यावर समर्थांनी कल्याणांना हाक मारली. म्हणाले, उदयीक आपणास शिवथरी जायचं आहे. जी लेखनाची सिद्धता बरोबर घ्या. ते तर आपल्याबरोबर नित्यच असते. आपल्या हाती असणाऱ्या जाड काठीतल्या कप्प्यात कागद, लेखणी आणि दौड ठेवलेली आहे. यावेळी तेवढं साहित्य पुरणार नाही. संप्रदाय वाढत चालला आहे. सर्वांशी समक्ष बोलणं दिवसेंदिवस कठीण होईल. यासाठी अवघ्यांसाठी काही एक अनुशासन निर्माण करणं आवश्यक आहे. तेव्हा कागदाची मोठी सळत घ्या, बोरो घ्या, कागदाखाली धरायला उत्तम फळी घ्या, मसी भरली मोठी दौड घ्या. शिवाय मुक्काम जास्त दिवस होण्याचा संभव आहे म्हणून 2-3 घोंगड्या, कमंडलू, देवतायन, थोडी भांडी कुंडी, पाकसिद्धीची इतर सामग्री सर्व नीट घ्या. वेणाबाईंकडून सामानाची यादी घ्या आणि त्याप्रमाणे वस्तू घ्या. आज्ञा स्वामी. हो. आणि आपल्या सभे उद्धवासही न्यायचे आहे, त्याला सांगा. होय स्वामी. असं म्हणून कल्याण गोसावी प्रस्थानाची तयारी करण्यात मठात गेले. समर्थ मठाबाहेर बरेच दिवस राहणार हे कळताच वेणाबाई उदास झाल्या. त्यांची समजूत घालीत अक्का म्हणाल्या, स्वामींना कार्य करायचं आहे ना, मग त्यांना असं जावंच लागतं. जनांना जागं करत वणवण फिरावंच लागतं. माणसं फार आळशी झालीत, तमोगुणी झालीत. प्रपंच पडदा पडली झापड, राम दिसेना डोळा रे. दिवसा निजू निजू, रात्री निजू निजू, निजू निजूचं व्यर्थची गेले रे. दिवसा झोपी, रात्री झोपी, झोपेने दिधला टोला रे. रामदास म्हणे व्यर्थची गेले, सार्थक नाही केले रे. अशांना सार्थकी लावण्यासाठी आपल्या स्वामींची सारखी धडपड चालली आहे. ते का मला ठाऊक नाही अक्का. माझाही उद्धार त्यांनीच केला आहे ना. पण यावेळी 1-1.5 वर्ष तरी लेखन चालेल म्हणताहेत. इतके दिवस दर्शन नाही घडायचं. वेणे, नेहमी आपल्याच का मनाचा विचार करावा माणसानं. मी तर म्हणते बरं झालं. स्वामी एका ठाई राहतील, जरा स्वास्थ्य मिळेल त्यांना. आणि दर्शनाचं म्हणशील तर आपण जाऊ की शिवथरघळीला. कुठेशी काय गं हे स्थान? भोर महाडच्या रस्त्यावर आहे. वरंद्याच्या अलीकडे माजिरी खेडं. तिथून उत्तरेला अर्ध्या कोसावर आहे पारमाची. तिथून 1.5 कोसावर आहे ही शिवथरघळ. मोठी रम्य आहे ही जागा, म्हणून तर स्वामी तिला सुंदर मठ म्हणतात. कल्पनेनं त्या मठाचं दर्शन घेत घेत वेणाबाईंनी स्वामींच्या प्रवासाची सर्व सिद्धता करून दिली. योग असा की 2-4 महिन्यातच अक्का, अनंत कवी, बहिरमभट, महाबळेश्वरकर अशा समर्थ शिष्यांबरोबर वेणाबाईसुद्धा शिवथरघळीस निघाल्या. उंबर, पाली, सातारा, पाचवड, वाई, महाबळेश्वर या ठिकाणी मुक्काम करून मजल दर मजर करीत माजिरीहून परमाचीला आल्या. मनात म्हणाल्या, आता 1.5 प्रहरात स्वामींचे चरण दिसतील. इतके दिवस मानसपूजा करून समाधान मानित होतो आपण, पण आता भेटीची वेळ जितकी जवळ येते आहे तितकं हे मन खुळ्यासारखं अधिकच उतावेळ होत आहे. त्याच उर्मीत त्यांनी अक्काला विचारलं, एखादी जवळची वाट नाही का गं? का? दमलीच वाटतं. मग विश्रांती घेऊ या घटकावर. छे, दमले नाही मी, लवकर पोचावं म्हणून विचारलं. अक्का हसल्या, म्हणाल्या, भात शिजेपर्यंत दम काढलास, आता वाफ जिरेपर्यंत थांबवे ना. होय, तसं नाही गं. आहे जवळची वाट, पण अवघड आहे. असू दे, येईन मी. बरं चल,
आधी ही मैलभराची उतरण नीट उतर. हां सावकाश. नीट लक्ष ठेव. अरुंद वाटेवर पाय घसरतो चटकन. तो इतरांचा, अखंड सावध राहणाऱ्या समर्थ शिष्यांचं नव्हे, असं म्हणत वेणाबाई डोंगर उतरू लागल्या. देह दुबळा असला तरी मनाच्या प्रचंड बळावर त्यांची पावलं अक्कांच्या बरोबरीनं ती अवघड वाट चालत होती. मध्ये एक खिंड लागली. तिथे उभं राहून अक्का म्हणाल्या, इथून 1 पाऊल वाट आहे. ती सरळ घळीपाशीच जाते. जायचं का इथून? तुला डोंगर तुडवायची सवय नाही म्हणून विचारते. नसली तर होईल. सवय करायची म्हणजे सुरुवात करायला हवी ना केव्हा तरी. चला, तो मुहूर्त आजचाच धरूया. बघा हो, नाहीतर स्वामी आम्हासच रागे भरायचे काही त्रास झाला तर. अनंत गोसावींनी असं म्हणताच वेणाबाईंनी हसून उत्तर दिलं, समर्थ कवच लेऊन निघाले मी. तुम्ही माझी मुळीच चिंता करू नका. चला. चालता चालता गोसावी या प्रदेशाची माहिती सांगत होते. म्हणाले, आपल्या चाफळसारखं इथे सुद्धा गडीच्या 4ही अंगाने डोंगर आहेत. हे मधलं खोरं आहे काळ नदीचं आणि तिच्या काठाकाठानं ही 3 लहान लहान खेडी वसली आहेत. कुंभे शिवथर, आंबे शिवथर आणि आपण चाललोय ते कसबे शिवथर. पण आपण तर सरळ घळीतच पोचणार आहोत ना? होय, पण ही घळ कसबे शिवथरच्या जवळ आहे, गावाजवळील दक्षिणेच्या डोंगरावर. वस्तीपासून जवळजवळ अर्धा कोस दूर आहे. पायथ्यापासून घळ 4 ते 5 पुरुष उंचीवर आहे. हिची एकंदर ठेवणच मोठी मनोहर आहे. म्हणून तर स्वामी या जागेला सुंदर मठ म्हणतात, अक्का म्हणाल्या. त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत कवी म्हणाले, हा सुंदर मठ तर आहेच वेणाबाई, पण सौंदर्याहूनही हा अत्यंत मोक्याच्या जागी आहे, म्हणून तर स्वामींना अत्यंत प्रिय आहे. मी समजले नाही. सर्वांना ते समजणं शक्य नाही आणि योग्यही नाही, कारण हा राजकारणाचा गुप्त भाग आहे. आम्हा थोड्या गोसाव्यांनाच तरी तो काही मसलतीनिमित्त कळला आहे. आम्हाला ऐकायला काही हरकत तर नाही ना? नाही. आपण सर्व त्यांच्या कार्याचीच यंत्रणा आहोत. त्यांनी मांडलेल्या पटावरची प्यादी आहोत. तरीसुद्धा आम्हाला सगळं नाही बोलता यायचं. स्वामींची आज्ञा नाही. त्यांचं सांगणं आहे, गुप्त ते गुप्त जाणावे, राजकारण बहुत करावे, परंतु कळोच नेदावे. आज एवढेच सांगतो की ही घळ घाटमाथा आणि तळ कोकण यांच्या सरहद्दीवर आहे. इथे वास्तव्य केलं म्हणजे दोन्ही बाजूंची वार्ता तात्काळ कळू शकते. वाऱ्या वादळाची, स्वाऱ्या उठावाची बित्तम बातमी कळते. त्यावर करावी लागणारी उपाययोजना शीघ्रतेने ठरवता येते. आजूबाजूला पाहिलं म्हणजे आपल्या लक्षात येतं की तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड, महाबळेश्वर, बिरवाडी, महाड या आपल्या कार्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या जागा इथून केवळ 5-7 कोसाच्या आतबाहेर आहेत. आलं आमच्या लक्षात. म्हणूनच गुरु शिष्यांच्या भेटी इथे घडल्या आहेत, अक्का समाधानानं म्हणाल्या. आणि याच ठिकाणी दासबोधाचा जन्म होतो आहे. घळ दिसू लागली. श्रमलेले पाय उत्साहानं भरभर चालू लागले. गळीत पोचता पोचताच वेणाबाईंनी उद्धव गोसाव्यांना विचारलं, स्वामी कुठं आहेत? त्यांचं दर्शन आत्ताच नाही व्हायचं. ते माजिऱ्याच्या रानात गेले आहेत. अरे देवा, आम्ही तर तिथूनच आलो ना अक्का. चुकामुक कशी झाली अशी? वेणाबाई हळहळून म्हणाल्या. भेटीचाही योग ठरलेला असतो माझे बाई. शिवाय स्वामी असणार आत कुठेतरी निर्जनस्थानी. आपण चौकशी केली असती तरी त्यांचा ठाव कळला नसता आपल्याला. पण असा वनवास कशासाठी? तपाचरणासाठी. अखंड साधना चाललेली असते स्वामींची. उन्हातानात, थंडी पावसात भूमीवर शयन करायचं. रामरायाच्या पायाचंच उसं करून त्यावर मस्तक ठेवायचं. दशदिशांचं पांघरूण अंगावर घ्यायचं. कंदमुळाचं भक्षण करायचं, तेही थोडकंच. वेणाबाईंचे डोळे भरून आले. केवढं हे प्रखर वैराग्य, केवढी ही देहावरची अनासक्ती, किती उत्कट ही रामभक्ती. अक्का, बरोबर घेतलेल्या शेंगा आणि गुळ काढा ना, आम्हाला कडकडीत भूक लागली आहे. अनंत गोसावींनी असं म्हणताच अक्कांनी थैलीतून शिदोरी काढली. म्हणाल्या, आधी याचा गणपतीला नैवेद्य दाखवावा आणि मग खा सगळेजण. गणपतीच्या जवळजवळ 2 पुरुष उंच असलेल्या सिंदूर चर्चित भव्य मूर्तीकडे पाहत वेणाबाई गमतीनं म्हणाली, शेंगा भरपूर आणल्या आहेस ना अक्का? नाहीतर या मंडळींना उरायच्या नाहीत हो. न उरायला काय झालं? हा गणपती तृप्त आहे. स्वामींच्या ग्रंथात प्रकट होणाऱ्या रसवंतीचं सेवन करतोय तो रोज. त्याला तुमच्या गुळ देण्याचं काय कौतिक? असं म्हणत अक्काने गणपतीपुढे गुळाचा मोठा खडा ठेवला.
दुपार झाली. श्रींना नैवेद्य दाखवला. आज अक्कांच्या हातचा स्वयंपाक. सर्वांनी पोटभर जेवण केलं. अक्का आणि वेणाबाई मात्र समर्थांची वाट पाहत थांबल्या होत्या. उद्धव गोसाव्यांनी म्हटलं सुद्धा की स्वामींचा काही नेम नाही, आज येतीलच याचा काय भरोसा. तुम्ही दोघी वाटचालीनं थकून गेला आहात. प्रसादाचे 2 घास खाऊन थोडी विश्रांती घ्या. पण स्वामींचे दर्शन झाल्याशिवाय अन्नग्रहण करायचं नाही असा त्यांचा निश्चयच झाला होता. तीर्थप्राशन करून दोघीही नामस्मरण करत स्वस्थ बसून राहिल्या. उन्ह कलती झाली. वेणाबाई खिन्न झाल्या. म्हणाल्या, आता आज कुठलं दर्शन. अक्कांनी तिच्या पाठीवर हात फिरवीत म्हटलं, किती ग तुझा हा उतावळा स्वभाव. आज नाही तर उद्या तरी स्वामी येतीलच. चल, मनोमन स्मरण कर आणि थोडा भात खाऊन घे. तुझी प्रकृती बिघडली तर स्वामी मलाच रागवतील. तू उपाशी राहिलेली त्यांना अगदी आवडत नाही. उठ. पण तूच सांग अक्का, त्यांनी तरी काय येऊ नये ग लवकर. आपण त्यांची वाट पाहत आहोत हे त्यांना कळत नसेल. न कळायला काय झालं, त्रिकालदर्शी ते. पण परीक्षा पाहत असतील. हो ना, मग त्यांच्या कसोटीला उतरायलाच हवं आपण. त्यांचे पाय दिसल्याशिवाय मी काहीसुद्धा खायची नाही. तू जेव हवी तर. तुला टाकून. अगं मला सवय आहे उपास काढायची. मी म्हटलं ते तुझ्यासाठी. माझ्यासाठी आताशी मी उरलेच आहे कुठे अक्का. स्मरण तरी कुठे राहिलं आहे. मनाची मोठी विलक्षण अवस्था झाली आहे. असं झालं आहे तरी काय. वेणाबाई जरा वेळ स्तब्ध झाली. तिचे डोळे मिटले होते. मग मुखावाटे शब्द उमटू लागले. गेयरूप होत गेले. काय सांगू साजणी, मनाची या करणी. चाले ना ठाई हुनी पांगुळले. दशलक्षणे घराचार, बिघडला साचार. वृत्तीचा विचार खुंटवली गेला. भ्रांती ना स्मरण, ना अहंकर्तेपण. देखणेपणाचे भान मावळले. भावना रहित वेणी, उरलीसे भजनी. सहज समाधानी आठवे विण. सुख सरिते गुणभरिते, दुरिते निवारी. निस्संग भवगंगा चितगंगा तारी. श्रीकृष्णे अवतार जलवेशधारी. जलमय देहे निर्मल साक्षात हरी. अशी स्तुती करीत वेणास्वामींनी कृष्णाबाईंच्या निर्मळ उबदार प्रवाहात स्नान केलं. ओलेत वस्त्र धुवून ते वाळवंटात वाळत टाकलं. मुखानं नामस्मरण करीत मग त्या मारुतीच्या दर्शनाला गेल्या. समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतीमधील हा एक अत्यंत महत्त्वाचा मारुती. रावणाचं वध केल्यावर श्रीराम अयोध्येला परतताना या ठिकाणी थांबले होते. सीतामाईंना जवळच्या सिरटे या गावी ठेवून दोघं स्नानसंध्येसाठी कृष्णेच्या वाळवंटात येऊन बसले. संध्यावंदन करता करता श्रीराम ध्यानमग्न झाले. ते तसे निश्चल बसले असतानाच कृष्णेला एकाएकी मोठा पूर आला. आता काय करावं. हिच्या प्रवाहानं रामरायाच्या ध्यानात विघ्न येणार या विचाराने मारुती अस्वस्थ झाले. त्यांनी श्रीरामाच्या मागे उभं राहून वरून येणारा कृष्णेचा पाण्याचा लोंढा दोन्ही हात पसरून आपल्या कणखर छातीवर रोखून ठेवला. पाणी असहाय्य झालं. आपला अडवलेला ओक त्यानं मारुतीच्या बलनड बाहूच्या दोन्ही बाजूनी कसा बसा काढला. दुभंगलेलं पाणी बरंच पुढे जाऊन पुन्हा एकत्र आलं. पात्रातून वाहू लागलं. श्रीरामांच्या मागे एक बेटच निर्माण झालं. बलभीमाच्या बाहूमुळे झालं म्हणून त्याचं नाव पडलं बाहुगाव, बाहेगाव. मारुतीची ही स्वामी भक्तीची कथा ऐकून त्यांचं दर्शन घेण्यासाठी समर्थ इथे आले. पण त्यांना दर्शन झालं नाही. समर्थाने हनुमंताचा धावा केला. त्याची करुणा भाकली. अखेरीस मारुतीरायांनी मागच्या डोहातून समर्थांना हाक मारली. म्हणाले, मी इथे डोहात आहे. समर्थाने तात्काळ आवाजाच्या दिशेने डोहात उडी मारली. मारुतीरायांना तिथून उचलून आणलं आणि त्यांची मूर्ती बेटावर स्थापन केली. त्या चिरंजीव रामदूताची ही मूर्ती. रामरायाच्या आज्ञेचं पालन करीत युगायुगात आपल्या भक्ताच्या रक्षणार्थ धावून येणारी, रामदासांचं आर्त पुरवणारी. या कथेची आठवण होऊन वेणास्वामीचं मन भक्तिभावानं भरून आलं. त्यांनी मारुतीला रुईच्या पानाफुलांचा हार वाहिला. त्याच्या पायीचा शेंदूर कपाळी लावला. नमस्कार केला. मग प्रदक्षिणा घालता घालता ह्याच अनुभवाचं वर्णन असलेलं समर्थांचं कवन त्या म्हणू लागल्या. वळे चालीला वोग नेटे भडाडा. नभी धावती लोट लाटा धडाडा. नदी चालली राम ध्यानस्थ जेथे. बळे विक्रमे पावला भीम तेथे. उभा राहिला भीम रूपे स्वभावे. बळे तुंबतो तुंबिला दोन्ही गावे. नदी एक विभागली दोन्ही बाहे. म्हणून तया नाव हे गाव बाहे. हनुमंत पहावया लागी आलो. दिसेना सखा थोर विस्मित झालो. तयाविण देवालये ती उदासे.
जळातुनी भोभाईला दास दासे, मनातील जाणोनी केला कुढावा, दिल्ले भेटीचा जाहला थोर यावा, बळे हाक देताची तैसा गडाडी, महामेघ गंभीर जैसा धडाडी, रघुराज वैकुंठ धामासी गेले, तधी मारुती दास हे निरविले, रघुनाथ उपासकाला प्रसंगे, सख्या मारुती पावरे लागवेगे, प्रभूचे महावाक्यत्वा साच केले, म्हणे दास हे प्रत्यया सद्य आले, जना माझी हे सांगता पूरवेना, अवस्था मनी लागली रे सरेना. वेणास्वामीचा मधुर स्वर ऐकत अक्का देवळाच्या पायरीवरच बसून राहिल्या होत्या. वेणास्वामी तिला पाहून नवलानं म्हणाल्या, हे काय, तू केव्हा आलीस? मला कळलंसुद्धा नाही. झाला थोडा वेळ. आम्ही भिक्षा घेऊन लवकरच आलो, कारण आज स्वामींचा मुक्कामही इथे पडणार आहे असं निरोप घेऊन दिवाकर गोसावी आले आहेत. चला निघालं पाहिजे. अक्कांनी मारुतीचं दर्शन घेतलं आणि दोघीही पाकसिद्धीसाठी लगबगीने भांडारगृहात गेल्या. मध्यान्ह उलटून गेल्यावर स्वामींची स्वारी आली. जय जय रघुवीर समर्थ ह्या कल्याणांच्या गर्जने मागोमाग स्वामींचा स्वर कानी आला. आज स्वामी वेगळंच कधी न ऐकलेलं कवन म्हणत होते. कोणी मी मज कळतची नाही, सारासार विचारूनी पाही, नर म्हणो तरी नारीची भासे, नारी म्हणो तरी समूळ विनासे, दास म्हणो तरी रामची आहे, राम म्हणो तरी नामनस आहे. वेणास्वामी चमकल्या. अक्कांना हळूच म्हणाल्या, अगं ही तर माझ्याच मनाची अवस्था. खात्रीनं आज हे स्वामी आपल्याला उद्देशून म्हणत आहेत. तुला होतं का गं असं कधी? अक्का वेणास्वामींकडे पाहून नुसत्याच हसल्या. त्यांना वेळच कुठे होत होता असल्या भेदाभेदांचा विचार करायला. वेणास्वामींनी पुढे होऊन नमस्कार केला आणि त्या स्वामींकडे बघतच राहिल्या. अक्कांची सुद्धा तीच अवस्था झाली. दोघींनी गोंधळून एकमेकींकडे पाहिलं. डोळ्यानेच विचारलं, हे आहे तरी काय? समर्थ मात्र प्रसन्नपणानं हसत होते. म्हणाले, आमचं भोजन व्हायचं आहे अक्का. होय होय वाढते, आपण यावं स्नान करून. ते तर आम्ही येता येताच करून आलो. कृष्णांच्या वाळवंटात धूतवस्त्र दिसलं. अहो ते या वेणूचं. अक्का त्यांचं वाक्य पुरवायच्या आधी एकदम उद्गारल्या. तरी आम्ही सारखं पाहत होतो वाटे. ही मेखला वस्त्राचे 2 भाग करून गळ्यात गाठ मारून नेसतात ती अगदी लुगड्यासारखी दिसते. सारखी नव्हे अक्का, वेणूच्या लुगड्याचीच मेखला करून आम्ही ती नेसलो आहोत. अरे तुम्ही सगळी अशी आश्चर्यानं का पाहतायत? ध्यानी घ्या की भेद आहे तो देहाच्या अंगाने. सत्यार्थानं दोन्ही एकच आहे. प्रकृती पुरुष शिवशक्ती मुळात एकच आहे. निर्गुणी गुणविकारू तोची षड्गुणैश्वरू, अर्धनारी नटेश्वरू तयास म्हणजे. आदिशक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्व शक्ती, तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. वरवर दिसणाऱ्या अशा द्वैतातून अद्वैताचा बोध होणं हीच ज्ञानावस्था. पण हे ज्ञान सर्वांना होत नाही आणि झालं तरी ते पेलत नाही. ते पेलणारी व्यक्ती क्वचित एखादी. स्वामींच्या अंगावर आपलं वस्त्र बघूनच वेणास्वामी भावमग्न झाल्या. आताशा त्यांना ही एकरूपता सतत जाणवत होती. वाटायचं हे सगळं विश्व मीच आहे आणि विश्वकर्तासुद्धा मीच आहे. मीच शिव, मीच पार्वती, मीच जग, मीच जगज्जननी. आज स्वामींनी त्या स्थितीचाच हा सन्मान केला आहे. या जाणीवेनं त्यांचा आनंद हृदयात मावेनासा झाला. देहभान हरपू लागलं. तेव्हा समर्थ म्हणाले, अक्का यांना आत न्या आणि आमच्याच पंक्तीला प्रसादाला बसवा. अद्वैताचा बोध होत होता. पिंड ब्रह्मांडाचा उलगडा झाला होता. ब्रह्मांडाचा विचार करून पिंडाची ओळख पटत होती आणि पिंडाचा परिचय ब्रह्मांडाची कल्पना आणून देत होता. फळ फोडलं तर त्यात बीज दिसतं, पण बीज फोडलं तर त्यात मात्र फळाच्या निर्मितीची संभावना अस्तित्वात असूनही नेणत्या माणसाला फळाची कल्पना येत नाही. पण जाणत्याला समजतं की यात फळही सामावलेलं आहे. तसंच पिंडात दिसणारे नर नारी असे भेद मुळातही सामावलेले आहेत, कारण जे पिंडात तेच ब्रह्मांडात. वेणाबाईंचा अभ्यास चाललाच होता. मनन चिंतन भजन यात रात्रंदिवस भराभर सरत होती. अशातच शके 1576 फाल्गुनचा महिना आला. चाफळ मठात रामरायाच्या जन्मोत्सवाची सिद्धता होऊ लागली. मठातली माणसं भिक्षेसाठी बाहेर पडली. अक्काही निघाल्या. मठात राहणार होत्या वेणाबाई. त्यांच्यावर सगळा भार पडणार होता. त्यांच्या अशक्त प्रकृतीमुळे अक्कांचा पाय बाहेर पडेना. त्यांच्या मनात आलं, झेपेल ना हिला सगळं, पण काय करणार, आम्हाला सर्वांना तर गेलंच पाहिजे.
अखेरीस अक्काने श्रीरामांना साकडं घातलं. त्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाल्या, मायबाप, वेणीला सांभाळा, तिच्याकरवी सगळं यथासांग करवून घ्या, तिला शक्ती द्या, तिला तुमच्याच हाती निर्वून मी निश्चिंतपणानं जाते आहे. तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं आहेच कोण महाराज. अक्कांचा गळा दाटून आला. वेणाबाईंनी त्यांना उठवलं. त्यांचा हात हाती घेऊन म्हटलं, माझी चिंता करू नकोस अक्का. मी दिसले अशी तुनुमुनुना तरी चिवट आहे. विषाला पचूनही उरण्या एवढी चिवट आहे. तू निर्धास्तपणानं जा आणि तू स्वतःकडे लक्ष दे. उन्हातानातून वणवण करत फार फिरू नकोस. देह सुदृढ असला तरी त्याला फार काम लावू नकोस. त्या इमानी कामसुकायाची उपेक्षा करू नकोस. अगं, साधनाला सुद्धा निगुतीनं जपावं लागतं अक्का. अक्का हसल्या. तिला थोपटीत म्हणाल्या, ती जपणूक आपण कोण करणार वेणे, ज्याची तो आपली मालमत्ता बरोबर सांभाळेल. असं मग हे ज्ञान माझी चिंता करताना कुठं गेलं होतं म्हणते मी. अति स्नेहात बुडलं होतं. खरं सांगू, मायामोहाचे पाश तुटले असं वाटतं आपल्याला, पण ते खोलवर कुठेतरी असतातच. प्रसंग आला की ते नेमके दिसतात. आम्ही घरदार सोडलं, सगळे सोयरे सोडले, पण आमच्याही नकळत त्यांची जागा मठा मंदिरानं घेतली. तुझ्यासारख्या सख्या सोबतिणीनं घेतली. एका अर्थी खरं आहे तुझा अक्का. पण या ज्या जागा आहेत ना, त्या केवळ प्रेमाच्या आहेत, आसक्तीच्या नाहीत. मुक्तच करणारे आहेत, बांधणारे नाहीत. एकमेकांना सावध करणारे आहेत, भक्तीच्या वाटेवर साथ देणारे आहेत, श्रींचं वरदान आहेत. बोलत बोलत दोघीही मठाच्या दरवाजापर्यंत आल्या. वेणाबाईंचा निरोप घेऊन सर्व गोसाव्यांबरोबर अक्का मार्गस्थ झाल्या. वेणाबाई मठातलं दैनंदिन काम सांभाळू लागल्या. स्वतः रांधू लागल्या. श्रींना नैवेद्य दाखवू लागल्या. 2 घास प्रसाद बळबळ खाऊ लागल्या. अक्कांची आठवण येत होती. जीव श्रमत होता. मनाला एकाकी वाटत होतं. 1-2 दिवस सर्व ठीक झालं, पण मग देहानं बंड केलं. थंडी तापानं त्यांचा अगदी पिच्छाच घेतला. हुडहुडी भरली की गोधडी पांघरून आडवं व्हावं. ज्वर उतरला, दरदरून घाम फुटला की कितीही थकवा आला तरी त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा कामाला लागावं असं चाललं होतं. असं करता करता फाल्गुन मास सरत आला. एकादशीचा दिवस उजाडला. त्या दिवशी वेणाबाईंना अगदी उठवेना. काय करावं? उत्सव तर अगदी तोंडाशी आला. कशी व्हायची सगळी सिद्धता? स्वामींना असली अनास्था, असला गलथानपणा मुळीच खपायचा नाही. नेमकी कामं चोख झालीच पाहिजेत. शिस्तीनं, नीटनेटकेपणानं, वक्तशीरपणानं असा त्यांचा आग्रह असतो. काय करावं? वेणाताई तळमळू लागल्या. आता एका रामराया वाचून धावा तरी कोणाचा करावा? त्या धडपडत उठल्या. सगळं कसं गर्कन फिरलं. डोळ्यापुढे अंधारी आली. त्या क्षणभर तशाच थांबल्या. मग मनाच्या जोरावर भिंतीचा आधार घेत कशाबशा मंदिरात पोचल्या. रामरायापुढे हात जोडून उभ्या राहिल्या. पण अशक्तपणानं पाय लटपटू लागले, तोल जाऊ लागला. मग वेणूबाईंनी आपल्या खोचलेला पदर सोडला आणि त्याच्या एका शेवानं स्वतःला खांबाशी गट्ट बांधून घेतलं. आता शरीर उभं राहिलं. रामराया, आता तूच आहेस रे बाबा, वेणाबाई कळवळून म्हणाल्या. तुझ्या वाचून कोण सांभाळणार तुझ्या ह्या लेकीला? देवा, पतित पावना. त्यांच्या मनातली आर्तता आपोआपच छंदोबद्ध होऊन अवतरली. पतित पावना जानकी जीवना, अरविंद नयना रामराया. अक्का गावा गेली, मज वेथा झाली, दयाळ राहिली नवमी तुझी. आका गावा जाता निरविले समर्था, ते भाक रघुनाथा सार्थ करी. नवमी समारंभ पाहो द्या बरवा, मग देह राघवा जावो राहो. सोसवेना वेथा ऐके सीता कांता, वेणीचे आकांता पावे वेगी. रामराया दयाळा समर्था. वेणाबाईंनी टाहो फोडला. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. सर्वांग वादळात सापडलेल्या वेळीसारखं थरथर कापू लागलं. त्यांचं देहभान हारपू लागलं आणि त्याच क्षणी श्रीरामप्रभूच्या राजीव लोचनातून करुणेचा अमृतमेघ ओसंडून आला. वेणाबाईच्या डळमळत्या कायेवर चैतन्याचा वर्षाव झाला. आपल्या कन्येच्या कोसळत्या देहमनाला सावरण्यासाठी त्या परमदयाधन परमेश्वराचा श्यामल वरदहस्त मोठ्या तत्परतेनं पुढे झाला. वात्सल्यानं कुरवळणाऱ्या त्या करुणामय हाताचा स्पर्श त्यांना रोमारोमातून जाणवला. अतीव आनंदानं त्यांच्या नेत्रांच्या पाकळ्या मिटल्या. पार्थिव नेत्र मिटले तरी अंतर्यामी ती दिव्य मूर्ती तशीच उभी होती. आपल्या कृपाकटाक्षानं सुखवित होती. तिचा तेजपुंज श्यामवर्ण, राजीव लोचन, एक हाती शरचाप, दुसरा उंचावलेला अभयकर, मुखावर मंद मधुस्मित आणि त्याभोवती पसरलेला प्रकाशाचा विराट सागर, लखलखीत प्रकाश खरा,
पण चांदण्यांसारखा शीतल सुखमय. चंद्र सूर्य रोपून गेले, रात दिस एक झाले. पाहावे तिकडे प्रकाशच प्रकाश, कोटी कोटी सूर्यसुद्धा उणे वाटावेत असा ब्रह्मांडाला व्यापून टाकणारा आनंदमय तेजोमय दिव्य प्रकाश. त्या दिव्य प्रकाशानं वेणाबाईंच्या अस्तित्वाचा कण कण उजळून निघाला. आनंदाच्या अनिवार्य उर्मींनी अंतःकरण उचंबळून आलं. त्या अलौकिक दर्शनानं त्यांना अंतर्बाह्य व्यापून टाकलं. त्यांना तो आवेग पेलवेना. देहभान हरपल्यागत त्यांनी खांद्यावरच मस्तक टेकलं. बराच वेळ झाला. वेणाबाई कुठे दिसेनात म्हणून मठातली सेवेकरीण त्यांचा शोध घेत मंदिरात आली. पाहते तो वेणाबाईची अशी निश्चल अवस्था. बाई बाई, काय झालं हो? तिनं घाबरून विचारलं. देवापुढचं तीर्थ त्यांच्या तोंडावर शिंपडलं. वेणाबाईची आनंद समाधी भंग पावली. त्यांनी अनिच्छेनंच डोळे उघडले. पदर सोडून नीट अंगभर घेतला. डाव्या कमरेशी घट्ट खोचला. सेवेकरीण हात देऊ लागली, पण त्यांनी दूर केलं. किती ताजंतवानं वाटत होतं त्यांना. ताप, थकवा, चिंता कशाचा लवलेशही उरला नव्हता. त्या एका साक्षात्कारी परिसस्पर्शानं वेणाबाईच्या जीवाचं परिवर्तन झालं होतं. दुःखसुद्धा आनंदानं हसत होतं. त्यांना वाटलं घननिळाच्या श्यामल कांतीची आभा आपल्या अवतीभोवती आत बाहेर सर्वत्र पसरली आहे. त्यातूनच परमदयाळू रामाई आपली अहर्निश राखण करत आहे. आणि मग त्याच विश्वासावर त्या उत्सवाची सगळी कामं भराभर उरकू लागल्या. प्रत्येक काम अगदी समर्थांना हवं तसं टापटिपीचं. अक्का कराड, बत्तीस शिराळे इत्यादी भागातून भिक्षा घेऊन चाफळाला परत आल्या. जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं. गावोगाव जाऊन पालखी माघारी आली होती. गादीवर रामाची उत्सव मूर्ती होती. पुढे समर्थांच्या पादुका होत्या. भोवती लेझिम वाजवीत दांडपट्ट्याचे हात करीत रामदासी मंडळी श्रींचं नाव उच्चारावानं घेत होती. पालखीच्या मागून भिक्षेनं भरून आणलेल्या 15-16 बैलगाड्या येत होत्या. वेणाबाईंनी त्यांच्यापुढे गुळपाणी ठेवलं. दोघींनी एकमेकींची गळाभेट घेतली. त्याच क्षणी अक्का चमकल्या. त्यांनी वेणाबाईंचे दोन्ही हात हाती घेतले. त्यांच्याकडे विस्मयानं पाहत म्हणाल्या, वेणू, किती सतेज दिसते आहेस आज तू. औषध तरी कुणाचं घेतलंस? वेणाबाईंच्या मुखावर मधुर स्मित उमटलं. हात सोडवून घेत त्यांनी उत्तर दिलं, आधी व्याधीवर रामबाण औषध देणारा धन्वंतरी भेटलाय मला. म्हणजे नीट सांग बघू. हे असलं कोड्यातलं बोलणं मला नाही बी समजत. वेणाबाई प्रसन्नपणानं हसल्या. सांग ना. अगं हो हो, आधी थोडं गुळ पाणी तर घेशील. अक्कानी गुळाचा खडा तोंडात टाकला. वर 2 घोट पाणी प्यायल्या. मग म्हणाल्या, हो सांग आता. मला तर तुझी सारखी चिंता लागली होती. वाटे हिला ताप भरला तर हिचं पथ्यपाणी कोण बघेल, लापशी करून कोण देईल, सगळं यथासांग होईल का हिच्याच्यानं. मी आपली तिला एकटीला टाकून आले. एकटीला कशानं? मला रामाईवर निभावून गेली होतीस ना तू, तिनंच सांभाळलं तुझ्या वेणीला. रामाई ही कोण? आता कोण? आता कसं सांगू तुला. ती आपली माय आहे, तात आहे, भाऊ आहे, सखा आहे, सद्गुरू आहे, सारं सारं काही तीच आहे. कुठे आहे ती? मला तरी दाखव. दाखवता नाही गं येत ती अक्का. या इंद्रियांनी जाणण्याची आणि समजण्याची गोष्टच नव्हे ही. मोठी गंमत आहे बघ. खरं म्हणजे ती माझ्या सर्वांगी नांदते आहे. त्यांना मनाला व्यापून राहिली आहे. क्षणोक्षणी मला सांभाळते आहे, रक्षण करते आहे. पण मला काही ती कुणाला दाखवता येत नाही. पण तरीही माझी खात्री आहे की तुला तिची खूण निश्चितच पटेल. तुझं हृदयाकाश उजळून टाकेल, आनंदानं भारून टाकेल. अक्का अक्का, माझं मन वेडावून गेलं आहे, जसं हरवून गेलं आहे. बोलता बोलता वेणाबाई भावमग्न झाल्या. त्यांच्या मुखावरचा शांत, स्निग्ध, प्रसन्न भाव पाहून अक्कांचे डोळे प्रेमानं भरून आले. त्या उठल्या. वेणाबाईंना कुरवाळीत कौतुकानं म्हणाल्या, धन्य झालीस बाई, धन्य झालीस. तुझी रामाई मला तुझ्यातच दिसली, साक्षात दिसली. उत्सव मोठ्या उत्साहानं सुरू झाला. मठ गजबजला. स्वयंपाकघरात नेहमीचे चुली चुलाने न पेटता आहाळ भट्ट्या दगदगू लागल्या. राममंत्राच्या घोषानं दशदिशा दुमदुमून गेल्या. कीर्तनं, प्रवचनं, भजनं यांची खैरात झाली. जन्मोत्सव थाटानं झाला. दुसऱ्या दिवशी मध्यान्नापासून मध्यरात्रीपर्यंत महाप्रसादाच्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या. माणसं सर्वांगाने तृप्त होत होती. एकादशीला समर्थ रामदास स्वामींचं कीर्तन झालं आणि त्यातच त्यांनी सर्वांना सांगितलं की उदयिक आमच्या शिष्या श्रींच्या दासी वेणाबाई यांचं कीर्तन होईल. त्यांच्या या प्रगटनानं श्रोत्यात चलबिचल झाली. कीर्तन झाल्यावर माणसं कुजबुजत आपापल्या ठिकाणी गेली.
परंतु चिपळूणहून आलेल्या भानुशास्त्रींचा पाय तिथून निघेना. अत्यंत अस्वस्थ होऊन अखेरीस त्यांनी समर्थांना प्रश्न केला, महाराज क्षमा असावी, पण मनात एक प्रश्न उभा राहिला आहे. विचारा. उदयिक होणारं बाईंचं कीर्तन शास्त्राला धरून आहे का? त्यातून बाई गत भरतो का? त्यांनी असं समाजासमोर येऊन उभं राहावं, उजळ माथ्यानं वावरावं, हे बरं दिसतं का? ते आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे. माय बहिणींकडे पाहणारी निर्मळ दृष्टी असली तर एका बहिणीचं, तिच्या साधनेचं, तिच्या भक्तीचं, तिच्या उदंड अभ्यासाचं आपल्याला कौतुकच वाटेल. कदाचित तिचा आदर्श समोर ठेवून आपणही श्रीचरणी लीन व्हावं असं वाटेल. कुणी सांगावं? तरी हे शास्त्राविरुद्ध. कोण म्हणतं हे शास्त्राविरुद्ध आहे म्हणून? समर्थांनी एकदम रागेजून विचारलं. आहे असा कुठे शास्त्रार्थ? विधवेचं मुखावलोकन करू नये असं लिहिलं आहे कुठे? भानुशास्त्री गोंधळले, कारण तसा स्पष्ट निषेध त्यांनी कुठल्याही शास्त्रात वाचलेला नव्हता. ते चाचरत म्हणाले, पण रूढी तर आहे. शास्त्रात रूढीर बली असी आहे, रूढी बलवान आहे. पण ती कुठली? तर जी शास्त्रवचनाला धरून आहे, शास्त्राचं प्रमाण मांडणारी आहे, ती रूढी बळकट आहे. आम्हीही ती मानतो. परंतु जी रूढी शास्त्राच्या विरुद्ध आहे, जी रूढी माणुसकीच्या विरुद्ध आहे, जी रूढी जो चालरीत राजरस्ता सोडून रानावनात भरकटलेली आहे, ती आम्हाला मुळीच मान्य नाही. आमच्या लेखी तिची कवडीचीही किंमत नाही. तरी पण लोक आणि त्यांचं मत, शास्त्री बुवा अहो, या दुबळ्या लोकांना आपलं मत देण्याचा अधिकार तरी आहे का? आपल्या लेकी सुनांचं संरक्षण करण्याचं सामर्थ्य नसलेल्या या कापुरुष समाजानं आपलं मत मांडण्याची हिंमतच करू नये. स्वतःच्या नाकर्तेपणा घालवण्याचा, शक्तीची उपासना करण्याचा कसलाही प्रयत्न न करता यांनी आपल्या दुबळेपणाची शिक्षा या दुर्दैवी मुलीलाच दिली आहे. त्यांना विद्रूप केलं, 4 भिंतीत कोंडून ठेवलं, या जित्या जागत्या जीवानं उपेक्षेनं मारून टाकलं. नाही, आम्ही हा अन्याय यापुढे चालू देणार नाही. उद्या श्रींच्या समक्ष वेणाबाईंची कीर्तन सेवा होणारच आहे. आपण अवश्य या. सर्वांसमोर येऊन बसण्याची आपल्या विद्वत्तेला लाज वाटत असली तरी शास्त्री बुवा, आपण त्यांचं कीर्तन दुरून ऐका आणि नंतर आम्हाला जरूर भेटा. या आता. आज इथंच थांबू. हरिओम तत्सत.